मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा नाही, संप सुरू ठेवण्याचा सेविकांचा निर्णय। अंगणवाडी सेविकांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंची उपस्थिती। अंगणवाडी सेविकांसोबत त्यांनी चर्चा केली। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळच आली नसती। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईतल्या आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। मंत्री दीपक केसरकर यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची केसरकरांची माहिती। गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनचरित्रावर गाणं म्हणत आंदोलन केलं। वर्ध्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। सावित्रीबाई यांची वेशभूषा करत आणि मुखवटा लावत अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी। शिर्डीमध्ये अंगणवाडी सेविकांनी सुप्रिया सुळेंची कार्यक्रमस्थळी जाऊन भेट घेतली। शरद पवार गटाचा मुंबईमध्ये सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला। भंडाऱ्यामध्ये सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अंगणवाडी महिलांचं आंदोलन। घोषणाबाजी करत शासनाचा निषेध। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही एकाहून अधिक याचिका दाखल। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवारांसह सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार। जितेंद्र आव्हाडांनी मांडलेल्या भूमिकेबाबत शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। याचा कोणीही राजकीय गैरअर्थ काढू नये, रोहित पवारांचं आवाहन। राम मांसाहारी होता, जंगलात शिकार करून खाणारा राम आमचा आहे। राष्ट्रवादीच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा। राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे। देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना। जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी होता या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका। संविधानाचा डंका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरले। संविधानानं प्रत्येकाला श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार दिलेत। प्रभू रामाबद्दल आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा आव्हाडांना टोला। नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणार। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाची निदर्शनं। आव्हाडांच्या नाद बंगल्याबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राम आरती करण्याचा प्रयत्न केला। कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 तासात आपलं पालकमंत्रीपद काढून घेतलं। अजित पवारांना 4 वेळा कोरोना झाला, मात्र त्यांचं पालकमंत्रीपद का काढलं नाही? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। सातत्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचाही आव्हाडांचा आरोप। सुनील तटकरे भाजपमध्ये जाण्यासंदर्भात कायम सांगत असायचे। 5 वर्षाआधी शरद पवारांनी सांगितलं होतं की हे जास्त काळ पक्षात राहणार नाही। जितेंद्र आव्हाडांची माहिती। शरद पवारांच्या वयासंदर्भात बोलणारे तुम्ही आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावता का? जितेंद्र आव्हाडांची सुनील तटकरेंवर टीका। अजित पवारांना जर कोणी फोडलं असेल तर ते सुनील तटकरेंनी, आव्हाडांचा आरोप। आमचे 3 मुख्यमंत्री ठरलेत, मात्र तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारच नाही। प्रवीण दरेकरांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। 22 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मद्य आणि मांस बंदी करा, भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी। भाजपच्या ट्विट्समध्ये प्रभू रामांना छोटं आणि मोदींना मोठं दाखवलं जात आहे। देव मोठा की माणूस? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपला सवाल। अयोध्येतील राम मंदिरात आपण जाणार, आपल्याला आमंत्रणांची गरज नाही। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक। या बैठकीमध्ये सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाणार। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीला जाणार। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भातही चर्चा होणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। अमरावतीतून नवनीत राणा 51% मतांनी जिंकणारच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये दावा। अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणांची निवड जवळपास निश्चित। आमदार झालो त्यावेळी आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या, त्याच पत्राचा वापर पुढे पहाटेच्या शपथविधीवेळी झाला असावा। आमदार प्राजक्त तनपुरेंनी संशय व्यक्त केला।
उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवरून चर्चा. काँग्रेसवर जास्त भार न टाकता इंडिया आघाडीचं संघटक बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. नितीश कुमार यांना निमंत्रण करण्यास ठाकरे गटाचा पाठिंबा. काँग्रेसनं बिहारमध्ये 5 पेक्षा अधिक जागा लढवू नयेत. मोठा भाऊ असण्याचा अॅटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला. राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करणार तर स्मार्ट आरोग्य केंद्रांचं मॉडेल राज्यभर राबवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नायगावातल्या कार्यक्रमात माहिती. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. अद्यापपर्यंत सरकारकडून आश्वासनाची पूर्तता नाही. आमदार दिलीप मोहिते पाटील यांची माहिती. अधिवेशनात मुद्दा मांडूनही आश्वासनांची पूर्तता होणार नसेल तर प्रश्न मांडून करायचं काय, दिलीप मोहिते पाटलांचा सवाल. राज्यभरात शिक्षण दिवस साजरा केला पाहिजे यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. तर सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू करा, भुजबळांची मागणी. संजय राऊतांना अहंकार, विस्मरण असे आजार जडलेत. ठाकरे गटाचा राम मंदिराशी संबंध काय, आशिष शेलारांचा संजय राऊतांना सवाल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 2 महिन्यातून अधिक तर दिघा स्टेशन 9 महिन्यांपासून अधिक उद्घाटनासाठी प्रतीक्षेत. महाराष्ट्राप्रती द्वेष व्यक्त करण्याचा हा कोणता प्रकार, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे मोदींची गॅरंटी, नारायण राणेंची प्रतिक्रिया. तर ठाकरे गटाला आता विरोध करायला सांगा. सगळ्या चांगल्या कामांना ते विरोध करतात, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आदित्य ठाकरेंचं राज्यातील जनतेला उद्देशून पत्र. भारतामध्ये लोकशाही मूल्यांचं राज्यघटनेचं अवमूल्यन केलं जात आहे. तर खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरं उद्ध्वस्त झाली, आदित्य ठाकरेंचा निशाणा. आदित्य ठाकरेंच्या वागण्या बोलण्यात राम उरलेला नाही. आदित्य ठाकरेंनी जनतेला लिहिलेल्या पत्रानंतर आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार. रत्नागिरीतल्या काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या संपर्कात आहेत. हे आपण पूर्वीपासून सांगत होतो. पूर्वी हा आकडा 13 होता, आता 4 लोक कमी झालेत. मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट. अर्बन सहकारी बँका अडचणीत, सरकारनं आधार दिला नाही तर अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल. ठेवीदारांना फटका बसू शकतो, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण, हा सहकारातील काळा दिवस. धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. तर एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड. सतेज पाटील पराभव पचवू शकत नाहीत. महाडिकांचा सतेज पाटलांवरही निशाणा. चंद्रपूरमध्ये झालेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये रीतसर नाव असतानाही भाषणासाठी संधी न दिल्यानं जोरगेवार नाराज. बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. रायगडच्या रोणेरे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमाला 75,000 नागरिक उपस्थित राहणार. त्यामुळे रायगडमध्ये 5 जानेवारीला अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी. ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा. 7 फेब्रुवारीला सुनावणी. मनोज जरांगेंचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील 123 गावांचा भेटीगाठी दौरा. या दौऱ्यावेळी जरांगे कोणतीही सभा घेणार नाही. 26 जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईत धडकणार. मनोज जरांगेंचा निर्धार. सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंची भेट. खासगी कार्यक्रमानिमित्त लातूरहून मुंबईकडे जाताना सयाजी शिंदेंनी जरांगेंची भेट घेत बातचीत केली. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि मुंबईतील आंदोलकांमध्ये बैठकीआधी सावित्रीबाई फुलेंना जरांगे आणि आंदोलकांकडून अभिवादन. तर यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारसोबत चर्चा करणार नाही, जरांगेंचं आवाहन. मुंबईच्या आंदोलकांमध्ये आमच्या सगळ्या आंदोलकांची व्यवस्था करण्याची ताकद आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर कोणीच घरी थांबायचं नाही, हे मराठ्यांचं शेवटचं आंदोलन, जरांगेंचं आवाहन. मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार. महसूल खात्याच्या बैठकीत मोठा निर्णय. मुख्यमंत्र्यांच्या परभणीत दौऱ्याआधीच शिंदे गटात मोठी गटबाजी. एकीकडे शिवसेना सचिवांची बैठक तर दुसरीकडे शिवसैनिक मुंबईकडे रवाना. गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. सधन नागरिकांना सरकारी योजना आणि लाभ परत करायचे असल्यास त्यासाठी नवीन योजना आणणार. गिव्ह इट अप योजना आणणारं महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य. 12 जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 350 रुपयांचा टोल प्रस्तावित. मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार.
साताऱ्याच्या नायगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 74 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरण. कार्यक्रमाला अतुल सावे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित. जंगलव्याप्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकुंपणासाठी 90% अनुदान मिळणार. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा. भिवंडीमध्ये चरबीपासून तूप बनवण्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केले. ईदगाह स्लॉटर हाऊस भागामध्ये पालिका प्रशासनाची कारवाई. नंदुरबारच्या चांदशैली घाटामध्ये चारचाकी वाहनाला आग. शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. प्रसंगावधान दाखवत गाडीतील प्रवासी आणि चालक उतरल्यामुळे जीवितहानी टळली. जालन्यातील बदनापूरच्या महिला तहसीलदार सुमन मोरे यांना 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक. इतर 2 महसूल सहाय्यकांनाही एसीबीकडून अटक. महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी QR कोड. 2000 झाडांवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं चला वाचूया मोहिमेअंतर्गत QR कोड लावल्याची माहिती. तुरीचे भाव घसरले. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला 8,400 ते 6,500 प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. भारतामध्ये रंगीत टीव्ही प्रसारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे पुण्यातील मधुकर थोटे यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन. 1980 मध्ये दिल्ली दूरदर्शनचे प्रभारी अभियंता म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. लाईफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे प्री डायबेटीज टू डायबिटीज द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न या विषयावर 2 दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये ही परिषद होईल. देशविदेशातील नामवंत डॉक्टर सहभागी होतील. केपटाऊन कसोटीमध्ये पहिल्या दिवशी विकेट्सचा पाऊस. तब्बल 23 फलंदाज बाद. दक्षिण आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा तर भारत 153 वर गारण. 98 धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये. आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नपूर शिखरे यांचं रजिस्टर मॅरेज. 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्नगाठ बांधतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.